हॅपी न्यू इयर आमच्याकडनं. सगळं मेस आहे कारण की आम्ही चाललो आहे गावी आणि प्राजक्ताला सोडतोय मी आता तिच्या घरी कातरणीला. बरोबर ना प्राजक्ता? तर प्राजक्ताच्या तोंडावर खुशी बघा केवढी आहे. आता तेच तयारी करतोय आणि आज काय नवीन वर्षाचं काय समजत नाही भाई. पाऊस बिऊस पडला इकडे ठाण्यामध्ये थोडासा हलका हलका सकाळी सकाळी. आता बघू, आता निघायचं आहे. आता किती 9:30 वाजले, 10 वाजेपर्यंत निघू. चलो, तर आता जवळजवळ 11 वाजत आलेले आहेत भाई. लहान पोरं असल्यावर टाईम लागतो. पहिलं कसं लगेच आवरायचं निघायचं होतं, आता सगळं त्याचं बघावं लागतं, सगळं करावं लागतं तेव्हा निघावं लागतं. चा देवा, आमचा गणपती बाप्पा आहे तो. आणि आता निघायचंय गणपती बाप्पा. अरे बोरा मंगल मूर्ती भाई. समृद्धी महामार्ग काय चुम्मा रस्ता आहे भाई. एकदम भारी, एकदम भारी, एकदम कॉन्स्टंट 100 वरती चाललोय. आणि हा पहिला बोगदा आपला लागलाय. मजा येते, सगळेजण आहेत. बाळ पण झोपलाय मस्त, त्याने काय त्रास दिला नाही काय नाही, मस्त झोपलाय. आणि आम्ही आता घुसलो टनल मध्ये भाई. चलो. अंबरजे बोगदा. कोणता बोगदा? अंबरजे बोगदा. 1:30 वाजले आणि आम्ही कोपरगाव एक्झिट मारलाय. कसं वाटलं? 2-2.5 तासात आपण कोपरगावला पोहोचलोय. शिर्डी, जवळजवळ शिर्डीला झालोय. आता मॅप लावतोय. आता थोडंसं इथे वॉशरूम ब्रेक वगैरे घेतलेला. आता निघतोय. आता 2 तास दाखवतोय, पण आता पहिला काहीतरी खावं लागेल. प्राजक्ताला भूक लागली. माझा तर दादूचा उपवास आहे, पण मग प्राजक्ताला आणि मम्मीला खावं लागेल. चलो. दादूंनी बाळाला घेतलेलं आहे आणि प्राजक्ता इकडे आली आता बाजूला. कशी बघा. चला निघूया का? स्टार्ट. थांबलोय आता खोपरगावला आणि मम्मी डब्बा. तू खा ना पहिला, तू खा मग मी खातो. बघू आपण टेस्ट कशी आहे बघ, सांग. नाही, हॉटेल आहे. चांगलं आहे. चला बाई. खाल्ला आणि आता पळावं लागतं की बाळ उठलाय आणि तो लागला रडायला. थोडस बापरे. तुम्ही पण जाऊ शकतो. या ना त्याच्यावर उतरू पण काय. ते उचला असल्या. अरे बापरे. ओ माय गॉड. प्लीज बाबू. कसा स्वागत झालाय बाबूचा. अरे बापरे, किती मोठी जागा झाली. हो. आणि प्राजक्ता बोलत होती एकदम छोटी छोटी होते. मोठी दिसते खरंच. मोठी जागा झाली असं. प्लीज बाबू. मला सोडून इकडे राहायचंय. व्हिडिओ मस्त काढ. नाही काढलं. अरे काळे मस्त काढलाय बोलतो तरी. बघू तेव्हा. बघतो तू नंतर. आता तू मला सोडून इकडे राहणार आहेस. हा, ती मागून बघ साली बघते माझी कशी. येऊ शकतेस रिंकू. ये पुढे, ये ना पुढे. नाही नाही, ये ना. तिला ती पाणी घेऊन आली. थँक्यू. थंड आणलं ना बरं जरा. हाय गाइज, आमच्या सबस्क्राइबरला हाय कर. हाय. जल्दी जल्दी ज़्यादा ज़्यादा सब्सक्राइब करो. नाही बस चला बेटा. हां, तू मला सोडून इथे आता राहणार आहेस. किती खुश आहे बघा ना मला सोडून इथे राहायचे. आता 1 वर्ष मला मला डोळ्यातून पाणी पडतंय आणि ही बाई इथे हसते. मला विसरून जा. इकडे 9 महिन्यापासून कंटिन्यू आहे. 15 दिवस बुकिंग नाही. 9 महिने. 9 महिन्यांमधून 15 दिवस मायनस करा. 15 दिवस पण नाही, 15 दिवस. 3 महिने.
काय खोटारडे 5व्या महिन्यात तर इकडे होती तू. 15 दिवस मायनस करा ना, मग तेच सांगते. नाही 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 नाही, एक मिनिट. मला बोलता मला राहायचंय, मी असं तसं, म्हणजे डोळ्यातून पाणी येते, हे न ते पहिल्यांदा बॅगा काढायला माझ्या हेच गेले. अरे बाबा बॅग तुझी काढत नव्हतो, ते बाळाचं काढत होतो. बाळ पण माझ्यासोबतच राहणार. अरे पण ते बाळाचं वाकडं झालं असतं म्हणून. आणि इथून तिथून नाही झालं 4 तासात. अरे नाही, ते त्याला वास बीस लागला असता तर गाडी बंद आहे. मला वाटतं आता उतराणाला पोचस तोपर्यंत खूपच लेट होऊन जाईल आणि अंधार होऊन जाईल. सो मला वाटतं मी याला इथेच एंड करतो. ठीक आहे, चलो बाय बाय.